नमस्कार. पुराणांच्या मध्ये भगीरथाची कथा सांगितली जाते. म्हणजे आपल्या पूर्वजाला मुक्ती मिळावी म्हणून प्रचंड मेहनत करून भगीरथानं स्वर्गातली गंगा भूतलावर आणली आणि या गंगेनं भगीरथाच्या सर्व पूर्वजांना मुक्ती दिली. नुसती मुक्ती दिली नाही, तर या भरतभूमीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम ही गंगा करत आली. आपल्या पूर्वजांना मुक्ती देणे आणि आपल्या भूमीला समृद्ध करणे हे काम भगीरथाने केलं, म्हणून भगीरथ प्रयत्न हा शब्द प्रचलित झाला. मी ही कथा सांगून पुढची जी कथा सांगणार आहे त्याचा याच्याशी काही संबंध नाही. फक्त भगीरथ नाव, प्रयत्न आणि गंगा आणून समृद्धी आणणे एवढंच लक्षात ठेवा. काय झालंय, आपल्या पूर्वजांना जे जमलं नाही ते पुन्हा करून दाखवायचं, यासाठी महाराष्ट्रातला एक भगीरथ आपल्या नाथाला विनंती करून, म्हणजे देवाला विनंती करून, लक्ष्मी नावाची गंगा आपल्या दारी यावी यासाठी प्रयत्न करतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्नांची सुरुवात केली आहे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांना आपल्या पक्षामध्ये घेत आहेत. कधी कधी पक्षात माणसं असली पाहिजेत असं म्हणत बऱ्याचशा चुका होऊन जातात आणि एकनाथ शिंदे ही शिवसेनेच्या त्याच चुका करतायत ज्या चुकांमुळे शिवसेना दुभंगली. मुंबईतल्या नगरसेवक होण्याची ही क्षमता नसलेल्या, ठाण्यातल्या अगदी आमदारकीला डिपॉझिट जप्त होईल अशा माणसांना वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क मंत्री आणि संपर्क प्रमुख म्हणून नेमायचं आणि त्यांच्याकरवी महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचा कारभार चालवायचा, त्यांना जे वाटतंय ते खरं समजायचं, या पद्धतीचं राजकारण शिवसेना मनसे करत आली आणि तसंच राजकारण आता एकनाथ शिंदे सुद्धा करतायत. या लोकांनी ठरवलं, या लोकांनी केलं म्हणून ते नक्की करायचं, या स्वरूपामध्ये पक्षात माणसं आली पाहिजेत म्हणून कोणालाही घ्यायचं, या प्रकारामध्ये खरी गडबड होते आणि इथे धंदा करणाऱ्याचं फावतं. महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत यांनाही राजकारणात इस्टॅब्लिश व्हायचं आहे, पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करायचा आहे. त्यामुळे ते सुद्धा एकनाथ शिंदेंना आपण चांगली माणसं कशी देतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण जे माणसं चांगली आहेत ती खरोखरच चांगली आहेत का याचा विचार होत नाहीये. पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भगीरथ भालके यांना प्रवेश देऊन त्यांना त्या भागात आमदार करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तानाजी सावंतांची याच्यामध्ये मध्यस्थी आहे असं कळलं. तानाजी सावंतांनी भगीरथ भालकेंना सोबत घेऊन आमदार होऊ शकणारा एक माणूस जोडून द्यायचं ठरवलेलं आहे. खरं तर भारत नाना भालके हे खूप मोठं नाव त्या भागामध्ये होतं, पण त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर स्वतः आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच्या अनेक प्रयत्नांचा भाग करून बघितलेला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रयत्न करून बघितले, जमलं नाही. पुढे VRS घेणाऱ्या लोकांच्या संघटनेत म्हणजे BRS मध्ये, भारत राष्ट्र समितीमध्ये ते दाखल झाले आणि त्यातूनही त्यांनी निवडणूक लढवून जिंकण्याचा प्रयत्न केला, तेही अयशस्वी ठरलं. मग आता कुठे जायचं या प्रयत्नात त्यांनी शेवटी निवड केली ती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची. हा भगीरथ व्यवसाय लक्षात घेतला पाहिजे. भगीरथ भालकेंना त्या मतदारसंघात निवडणूक लढवायची असेल तर ते दुसऱ्याला खर्च करायला लावतात, हे आत्तापर्यंत अनुभवाला आलेली गोष्ट आहे. म्हणजे BRS भारत राष्ट्र समितीमध्ये जाताना त्यांना सर्वार्थाने बळ देण्याचं कबूल केलं होतं त्या तेलंगणाच्या त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी, पण यश मिळालं नाही. आता पंढरपुरात अशी चर्चा आहे की निवडणुकीत यश मिळेल की नाही माहीत नाही, पण प्रवेशाच्या मध्ये बऱ्यापैकी काहीतरी पदरी पडतं आणि हे पदरी पाडून घेण्याचा व्यवसाय भगीरथ भालकेंनी सुरू केलाय असं लोकांचं म्हणणं आहे. आता एकनाथ शिंदेंच्या डोक्यात काय गणित आहे हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेंनी सोलापूरमधल्या ज्योती वाघमारे नावाच्या एका अनुसूचित जातीच्या महिलेला, कार्यकर्तीला खासदारकी दिली, एका नव्या चेहऱ्याला संधी दिली, चळवळीतल्या कार्यकर्त्याला संधी दिली. या सगळ्या चर्चा सुरू असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे हे विसरून चालणार नाही. एकनाथ शिंदेंना तिथे ज्योती वाघमारेंच्या सारखा अनुसूचित जातीमधला व्यक्ती, स्त्री के बदले स्त्री तिथे हवी आहे,
म्हणून ज्योती वाघमारेंना एकनाथ शिंदेनी पुढे केलंय का राज्यसभेवर नेमून की एक लोकसभेची जागा पत्रात पडता यावी. भगीरथ भालकेच्या सारखा सेकंड पोझिशन राहिलेला माणूस आपल्याकडे आला तर आपल्याला ती जागा जिंकता येऊ शकेल असं एकनाथ शिंदेना वाटतंय का. मुळात सगळ्यात पहिली एक गोष्ट अशी आहे की आताच्या युतीचं जागा वाटप जर बघितलं तर सोलापूर लोकसभेची जागा ही भाजपकडे आहे, जी पूर्वी जिंकली होती आता पराभूत झाली आहे. आणि पंढरपूरची विधानसभेची जागा ही भाजपकडे आहे, जिथे भाजपचा विजय मिळालेला आहे, जिथे पुन्हा समाधान आवताडे आलेले आहेत. मी समाधान आवताडेच्या निमित्ताने मला एक सांगायचं आहे की याच्या पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे उभे असताना अजित पवार म्हणाले होते कोण माईचा लाल निवडून येतोय ते मी बघतो. पण समाधान आवताडे माईचा लाल ठरले होते आणि आवताडे परिचारक यांच्या राजकारणात नेहमीच्या विभक्त असल्याचा फायदा घेऊन भालके निवडून येत होते. परिचारक आणि आवताडेंनी हे ओळखलं आणि आपल्या मतामध्ये विभागणी होऊ नये यासाठी परिचारकांनी भालकेंना पाठिंबा आवताडेंना पाठिंबा दिला आणि आवताडे त्यात विजयी झाले. आता ही जागा भाजपची असताना भाजप ती सोडेल, एकनाथ शिंदेंना देईल आणि काही चमत्कार घडू शकेल अशी अपेक्षा भगीरथ भालके यांची आहे का. आणि समजा युती झाली नाही, 29च्या राजकारणाचा विचार आपण करतोय, समजा युती झाली नाही तर भगीरथ भालके यांची तेवढी क्षमता आहे का. एकनाथ शिंदेंना प्रवेशाचं कारण सांगत भगीरथ भालके यांनी प्रवेश मिळवला खरा, पण ना भगीरथ भालके पंढरपूर सोडून अन्य कोणत्या मतदारसंघात प्रभाव दाखवू शकतात, कोणत्याच नाही. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भगीरथ भालकेंच्या असण्या नसण्याचा फारसा फरक पडत नाही. मग एकनाथ शिंदेंनी ही जबाबदारी खांद्यावर घेऊन काय मिळवलंय की गमावलंय याचाही विचार झाला पाहिजे. प्रवेश करत राहायचे म्हणजे भाजपात जसं प्रवेश कार्यालय झालंय, प्रवेशाध्यक्षांनी प्रवेश दिला की प्रवेश कार्यालय पूर्ण झालं, तसं आलेल्या प्रत्येकाला घेण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा राजकीय फायदा किती आणि आर्थिक नुकसान किती याचाही विचार एकनाथ शिंदेंनी करणं आवश्यक आहे. बाकी पंढरपुरात आपल्या समृद्धीची गंगा आणण्याचे भगीरथ प्रयत्न यशस्वी झाले एवढंच या निमित्ताने, बाकी आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज